नमस्कार, स्वागत आहे आपलं शीर्षी कॉर्नरमध्ये। आज आपण आंबा नारळाची वडी बनवणार आहे। तर खायला खूप टेस्टी आणि करायला सोपी अशी ही रेसिपी आहे। त्याचबरोबर जे घरामध्ये आपल्या साहित्य अवेलेबल असते त्याच्यामध्ये ही रेसिपी तयार होते। अगदी 4 साहित्यामध्ये ही रेसिपी तयार झालेली आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 मोठ्या आंब्याचा वापर केलेला आहे। जर तुम्ही छोटे आंबे वापरणार असाल तर 3 किंवा 4 आंब्याचा वापर करा, म्हणजे पल्प भरपूर निघेल। तर इथं आता सुरुवातीला आपण आंब्याचा पल्प काढून घेऊया। तर आंब्याची वरची साल न काढता आपण या पद्धतीने आंबा हा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचे पीसेस तयार होतील आणि ते चमच्याच्या सहाय्याने आपण काढून घेऊया, म्हणजे लगेचच आंब्याचा पल्प हा निघला जातो आणि जास्त राडा पण होत नाही। जर तुम्ही आंब्याची वरची सुरुवातीला साल काढून जर आंब्याचा पल्प काढणार असाल तर खूप राडा पण होतो आणि जास्त टाईम पण लागतो। त्यामुळे शक्यतो याच पद्धतीने आंब्याचा पल्प काढून घ्या। तर मी दोन्ही पण आंब्याचा पल्प याच पद्धतीने काढून घेतलेला आहे। आता आपण हे बारीक करून घेऊया। आंब्याची प्युरी तयार झालेली आहे। तर आता आपण इथं कढईमध्ये 2 वाट्या दूध घालून घेऊया। जवळजवळ अर्धा लिटरच्या वर हे दूध आहे। आपण 1 वाटी आंब्याची प्युरी वापरणार आहे, त्यासाठी 2 वाट्या दुधाचा इथं वापर केलेला आहे। दुधाला आपल्याला चांगलं उकळून जवळजवळ निम्मं होईपर्यंत आपल्याला दूध हे आटवून घ्यायचं आहे। जवळजवळ 6 ते 7 मिनिट हाय फ्लेमवरती मी दूध इथं आटवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला 1 वाटी ओल्या नारळाचा खोवलेला खीस टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला हे मिश्रण 6 ते 7 मिनिटं आणखी व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। इथं गॅसची फ्लेम मी हायच ठेवलेली आहे। हाय फ्लेमवरतीच आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण इथं 1 वाटी साखर घेतलेली आहे। साखर तुम्ही कमी जास्त करू शकता। जर आंबा जास्त गोड असेल तर साखर थोडी कमी टाका, पण आंबा जास्त गोड नसेल तर तुम्ही 1 वाटी साखरेचा वापर करा। तर इथे साखर पण व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। साखर टाकल्यानंतर मिश्रण हे आपलं पातळसर होतं, ते आपल्याला पूर्णतः आटवून घ्यायचं आहे। तुम्ही इथे ओल्या नारळाऐवजी डेसिकेटेड कोकोनटचा वापर केला तरीही चालेल, परंतु जी ओल्या नारळाला टेस्ट येते ती डेसिकेटेड कोकोनटला येत नाही। त्यामुळे शक्यतो ओल्या नारळाचाच वापर करा। साखरेमुळे जे पाणी सुटलं होतं ते आटवून घेतलेलं आहे। आता आपण इथं प्युरी टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घेऊया। तर सुरुवातीला मिश्रणाचा कलर हा फेंट दिसतो, परंतु जसं जसं आपलं मिश्रण हे कोरडं होत जाईल तसं तसं कलर थोडा डार्क व्हायला सुरुवात होते। तर इथं गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे। सुरुवातीला 5 ते 6 मिनिटं गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची आहे। त्याच्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून आपल्याला मिश्रण हे कोरडं करून घ्यायचं आहे। आता इथं आपण 1 चमचा तुपाचा वापर करणार आहे। तुपामुळे टेस्ट पण खूप छान लागते, त्याचबरोबर आपल्या वडीला मस्त असा ग्लेज पण येतो। तर बघा इथं मिश्रणाला हलवून हलवून एवढं घट्ट करून घेतलेलं आहे। पूर्ण गोळा व्हायला पाहिजे, तेव्हा आपलं मिश्रण तयार झालं असं समजायचं। तर बघा हे भातवडीला पण खूप मिश्रण चिटकलेलं आहे। ज्यावेळी आपण सुरुवातीला हलवत असतो त्यावेळी अजिबात चिटकत नाही, परंतु जसं जसं आपलं मिश्रण हे तयार होईल तसं तसं ते चिटकायला सुरुवात होते। त्याचबरोबर कढईला अजिबात चिटकत नाही, त्याचा एक गोळा तयार होते, म्हणजे इथं आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। आणि हाताला पण खूप जड लागायला लागतं, तेव्हा समजायचं की आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। इथं आपण ताटाला तूप लावून घेतलेलं आहे। तूप लावलेल्या ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। तर मिश्रण काढताना जास्त गडबड करायची गरज नाही आहे, कारण ज्या नेहमीच्या वड्या असतात त्या लगेच सेट होतात, परंतु आंबा नारळाची वडी लगेच सेट होत नाही। त्यामुळे व्यवस्थित असं सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे। आणि इथं आपण एका वाटीचा वापर करणार आहे मिश्रण थापण्यासाठी, तर त्याला थोडंसं तूप लावायचं आहे, त्यामुळे ते मिश्रण वाटीला अजिबात चिटकणार नाही। तर व्यवस्थित असं आता आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे, सगळीकडून समान असं पसरून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे। जर व्यवस्थित असं स्प्रेड होत नसेल तर तुम्ही हाताचा थोडा थोडा मधून मधून वापर करायचा आहे। मिश्रण आणखी गरमच आहे, त्यामुळे पूर्ण हाताचा पण वापर नाही करायचा। तर इथं मधून मधून थोडंसं हाताच्या सहाय्याने आपण व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। तर बघा अगदी मस्त असं आपलं हे थापून झालेलं आहे। आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवूया। तर जवळजवळ 1.5 ते 2 तास झालेले आहेत। बघा इथं आपलं मिश्रण हे व्यवस्थित असं सेट झालेलं आहे। आता आपण कट करून घेऊया। तुम्ही डायमंड शेपमध्ये किंवा मग स्क्वेअर शेपमध्ये कसंही कट करू शकता। तर इथं मी स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलेला आहे।
हे मिश्रण मी रूम टेम्परेचरलाच थंड करून घेतलं होतं, फ्रीजमध्ये वगैरे ठेवलं नव्हतं. तर बघा इथं मस्त अशा स्क्वेअर शेपमध्ये आपल्या वड्या ह्या कट करून घेतलेल्या आहेत. मी 2-3 वेळा चाकूने फिरवून असं सेपरेट करून घेतलेलं आहे. आता आपण उलथण्याच्या सहाय्याने वड्या ह्या काढून घेऊया. तर व्यवस्थित अशा ह्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. सुरुवातीला जरी तुम्हाला अशा थोड्या ओल्या वाटत असल्या तरी 5 ते 6 तासानंतर त्या अगदी कोरड्या मस्त अशा तयार होतात. तर इथं आपण सर्व वड्या याच पद्धतीने काढून घेऊया. दिसायला पण अगदी मस्त असा कलर आलेला आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. टेस्टला तर अगदी अप्रतिम अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्स फॉर वॉचिंग.